जास्त भीती मनामध्ये बाळगू नका। तुम्हाला भीती आहे की माझं रोप जगतं की नाही, बाकीची पूर्ण पानं त्यांची सुकून गेलेली असतील। जेवढी पानं जास्त मित्रांनो, तेवढं तुमचा रोपाचा चालायचा स्पीड जास्त असतो। सण पण टाकलेला आहे आणि क्रॉप कव्हर पण लावलेलं आहे, तर दोन्ही गोष्टींची गरज आहे का? हे जे क्रॉप कव्हर आहे हे केव्हा काढायचं की माझं झाड जगेल की नाही जगेल? उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये तुमची लागवड झालेली आहे आणि तुम्हाला भीती आहे की माझं रोप जगतं की नाही, त्याच्याविषयी मी आज तुम्हाला मित्रांनो थोडं गाईड करणार आहे। इकडे येऊन बघा आता हे रोप लावलेलं आहे। ह्या रोपाला, हे रोपाचं जे पान आहे हे आपल्याला इथे जळलेलं दिसतंय, ठीक आहे, आणि पोगा चांगला आहे, 2-3 पानं त्याची शाबूत आहेत। बऱ्याच काही शेतकरी मित्रांची अशी परिस्थिती असेल आज की त्यांचा फक्त पोगा शिल्लक असेल, बाकीची पूर्ण पानं त्यांची सुकून गेलेली असतील। तर मित्रांनो अजिबात घाबरू नका, तुमच्या रोपाला काही होणार नाही, फक्त पोगा तुमचा चालू पाहिजे हे लक्षात घ्या। आता ही जी रोपं आहे ही रामबायोटेकचीच रोपं आहे, पूर्ण हा प्लॉट। आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की सगळीची सगळी पानं जवळपास त्याची हिरवीगार आहेत। आता ही हिरवीगार का आहे? कारण रोपाचं हार्डनिंग अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही करून शेतकऱ्याला पाठवत असतो, त्याच्यामुळे ज्याला मरायचं आहे ते आमच्या शेडमध्येच मरून जातं। इथं आल्यानंतर तुमची एक्स्ट्राची मॉर्टॅलिटी होत नाही। आता हे रोप बघा, याची पण जवळपास सगळी पानं शाबूत आहेत। जेवढी पानं जास्त मित्रांनो, तेवढं तुमचा रोपाचा चालायचा स्पीड जास्त असतो, म्हणून पानं तुमची जास्तच पाहिजे। परंतु जरी तुमचा फक्त पोगा शिल्लक असेल आणि पानं पूर्ण सुकून गेलेली असतील तरी घाबरू नका। झाडाची मुळा ॲक्टिव्ह झालेली आहे, जर त्याला मरायचं असतं तर पहिल्या ते 3-4 दिवसामध्ये मेलं असतं। तुम्ही त्याला काही ना काही ड्रिंचिंग केलेली असणार आहे, त्यामुळे घाबरायचं अजिबात कारण नाही आहे। मित्रांनो हे जे दिसतंय ना, हा करपा नव्हे बरं का, हा आहे उन्हाचा चरका। याच्यात काय होतंय, आपल्याला माहिती आहे की केळीच्या रोपामध्ये जवळपास पूर्ण पाणी आहे। जसं पपईमध्ये किंवा बाकी झाडांमध्ये खोड असतं तसं केळीच्या झाडामध्ये नसतं। केळीच्या झाडामध्ये पूर्णपणे पाण्याचा अंश असतो आणि उन्हामुळे ह्या पानामधून पाणी उडण्याचं प्रमाण वाढतं। पाणी उडल्यामुळे काय होतं की तिथल्या पेशी मृत पावतात आणि पानावर ते स्कॉर्चिंग येतं। पण त्याला घाबरायची गरज नाही, तो कुठलाही रोग नाही किंवा तो झाडाला हानी पोचू शकत नाही, त्यामुळे त्याला भिण्याचं तर अजिबात कारण नाही आहे। आता ह्या ठिकाणी बघा तुम्ही, ह्या ठिकाणी सण पण टाकलेला आहे आणि क्रॉप कव्हर पण लावलेलं आहे, तर दोन्ही गोष्टींची गरज आहे का? मी माझं मत सांगेल की क्रॉप कव्हर हे टेम्पररी सोल्युशन आहे, लॉंग टर्म सोल्युशन हे सणच आहे। कारण सणामुळे तुमचा ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी मदत होणार आहे। हां, ज्या वेळेला तुम्हाला घाई आहे खूप की रोपं येऊन गेली आहेत, माझा सण वाढलेला नाही आणि रोपं झाडाखाली उतरवल्यावर खराब होत आहेत, त्या मोमेंटला तुम्ही 100% क्रॉप कव्हरचा वापर करू शकता। दोघांचा खर्च करण्याची अजिबात गरज नाही आहे। जर क्रॉप कव्हर लावलं तर क्रॉप कव्हर कसं निवडायचं आहे? क्रॉप कव्हर हे तुमचं 17 GSMचं निवडा, त्याच्यामध्ये कमीत कमी 3% UV पाहिजे। UV याच्यासाठी हवा, जसं प्लास्टिकची पिशवी जर जास्त उन्हात राहिली तर ती कर्दळून जाते, तसाच तुकडा ह्या क्रॉप कव्हरचा पडतो। आणि एवढं महाग क्रॉप कव्हर घेतोय ते कमीत कमी 2-3 वर्ष तर आपण वापरायला हवं, म्हणून कमीत कमी 3% त्याच्यामध्ये UV का एकदा तुमच्या सप्लायरला विचारा। 17 GSMचं घ्या आणि केळीसाठी 12x14चं क्रॉप कव्हर अतिशय उत्तम, 12x12 पण चालेल जर रोप लहान असेल तर। पपईसाठी तुम्ही क्रॉप कव्हर वापरणार असाल तर 10x10चं क्रॉप कव्हर अतिशय उत्तम, 17 GSM आणि 3% UV असलेलं। तर अशा पद्धतीने तुम्ही क्रॉप कव्हरचं नियोजन करू शकता। तुम्हाला बस या 3 काड्या लावायच्या आहेत आणि या 3 काड्यांवर तुम्हाला क्रॉप कव्हर असं रचून टाकायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही क्रॉप कव्हरचं नियोजन करू शकता। हे जे क्रॉप कव्हर आहे हे केव्हा काढायचं? तर मित्रांनो हे तुम्हाला काढायचं आहे साधारण, तुम्हाला असं वाटत असेल की आत्ता माझं झाड एकदम सशक्त झालेलं आहे आणि उन्हामुळे मरणार नाही, त्यावेळेलाच तुम्ही क्रॉप कव्हर काढून घ्या। जास्त भीती मनामध्ये बाळगू नका की माझं झाड जगेल की नाही जगेल। ते एकदा जर स्टेबल झालंय ना, तुम्हाला वाटतंय की नाही आता त्याच्याने 2-3 पानं काढलेली आहे, तर बिंदास तुमचं क्रॉप कव्हर काढून घ्या। झाडाला आता स्वतः परिस्थितीशी जगडू द्या। जेवढं ते परिस्थितीशी जगडेल तेवढा तुमचा निस्वाद चांगला होण्यासाठी मित्रांनो मदत होणार आहे। तर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या केळीच्या रोपाला उन्हापासून वाचवू शकता। ह्या माहितीमुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा थोडाही फायदा झाला असेल तर तुमच्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा।